महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात। या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता। आता राज्याचे मुख्यमंत्री व भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी याला प्रत्युत्तर दिले असून, कोणी आम्हाला काय काम केले हे विचारणार असेल तर त्यांनी एकदा आरसा पाहावा, मात्र आपण जेवढे मागे जाऊ तेवढे वाढेल असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना एक प्रकारे हा वाद न वाढवण्याचा सूचक संदेश दिला आहे। भारतीय सैन्याच्या अग्निवीर योजनेसंदर्भात सरकारकडून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। काल 2022 मध्ये सुरू झालेल्या या योजनेची पहिली बॅच आता 4 वर्षांची सेवा पूर्ण करणार आहे। अशातच हजारो अग्निवीरांच्या भविष्यासंदर्भात प्रश्न निर्माण झाले आहेत। या दरम्यान आता भारतीय सैन्याने काही नियम जारी करत या प्रश्नाचे उत्तर दिले आहे। कायमस्वरूपी सैनिक बनण्याची इच्छा असलेले अग्निवीर सैन्यात कायमस्वरूपी नियुक्ती मिळेपर्यंत लग्न करू शकणार नाहीत। जर एखाद्या अग्निवीराने या प्रक्रियेदरम्यान किंवा कायमस्वरूपी सैनिक होण्यापूर्वी लग्न केले तर त्यांना कायमस्वरूपी सेवेसाठी अपात्र ठरवले जाईल। असे अग्निवीर कायमस्वरूपी सेवेसाठी अर्ज करू शकणार नाही किंवा निवड प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार नाही। त्यामुळे अग्निवीरांसाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे। परळी तालुका हा मुंडेंचा राजकीय गड म्हणून ओळखला जातो। दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात याच मतदारसंघातून केली। पुढे त्यांचा राजकीय वारसा चालवणाऱ्या पंकजा मुंडे आणि आता धनंजय मुंडे याच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत। पक्ष वेगळे असले तरी मुंडे घराण्याचे वर्चस्व परळीवर कायम राहिले आहे। दरम्यान पंकजा मुंडे यांनी केलेल्या एका विधानाने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या। मी परळी धनुभाऊंना देऊन टाकली, आता ते परळी संभातात, मी माळाकोळी सांभाळेन असं त्या म्हणाल्या आहेत। त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना मात्र उधाण आले आहे। पुण्याचे माजी खासदार माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे। वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। मागील काही दिवसांपासून ते आजारी होते। त्यांच्यावर रुग्णालयात उपचारही सुरू होते, मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली। सुरेश कलमाडी यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा राज्यसभेचा कार्यकाळ मार्चपर्यंत संपत असून, आगामी काळात त्यांना खासदार म्हणून निवडून येणे कठीण असल्याचे विधान एमआयएमचे अध्यक्ष असरुद्दीन ओवैसी यांनी केले आहे। महापालिका निवडणुकांच्या प्रचारादरम्यान ओवैसींनी राज्याच्या राजकीय समीकरणांवर भाष्य केले। ओवैसी म्हणाले की पवारांकडे राज्यसभेवर पुन्हा निवडून जाण्यासाठी आवश्यक आमदारांचे संख्याबळ सध्या शिल्लक नाही। अशातच पुरेसे आमदार नसताना ते पुन्हा वरिष्ठ सभागृहात कसे जाणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला। राज्यसभेच्या या जागेसाठी भविष्यात मोठा राजकीय तमाशा पाहायला मिळेल असे संकेतही त्यांनी यावेळी दिले आहेत। नवी मुंबईतील राजकीय वातावरण आता तापलेलं पाहायला मिळतं। भाजपचे नेते गणेश नाईक यांनी विरोधकांवर गंभीर निशाणा साधलाय। निवडणुकीत हरामाचा पैसा वाटून मतदारांना भुलवण्याचा विरोधकांचा इरादा आहे असा खळबळजनक आरोप त्यांनी केला। मात्र जनता सुज्ञ असून असा पैसा स्वीकारणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी बोगस दिव्यांगांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। बोगस कागदपत्रांच्या आधारे वैश्विक दिव्यांग ओळखपत्र मिळवून त्या आधारे सरकारी फायदे घेणाऱ्या दिव्यांगांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे मुंडेंनी स्पष्ट केले आहे। दिव्यांग व्यक्तींना वैश्विक दिव्यांग ओळखपत्र दिले जाते, त्या आधारे शासकीय, निमशासकीय नोकरीतील आरक्षण, विविध शासकीय योजना, आर्थिक सवलती आणि इतर लाभ दिले जातात। मात्र काही ठिकाणी बनावट किंवा चुकीच्या तपासणी अहवालांच्या आधारे वैश्विक दिव्यांग कार्ड मिळवण्याचे प्रकार समोर आले आहेत। त्यानंतर याविरोधात कारवाई करण्यात येत आहे। पुणेकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। पुणे रेल्वे स्थानकात पुढील 5 वर्षात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात येणार आहेत। या बदलांमुळे पुणेकरांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे। सरकारच्या नवीन योजनेअंतर्गत पुणे रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्यात येणार आहे। यामध्ये नवीन फलाटांची उभारणी तसेच सध्याच्या फलाटांची लांबी वाढवण्याचा समावेश आहे। सध्या पुणे रेल्वे स्थानकावरून सुमारे 50 रेल्वे गाड्या सुरू होतात, मात्र पुढील 5 वर्षात तब्बल 60 नवीन रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे। यानंतर आता एकूण गाड्यांची संख्या 110 वर पोहोचणार आहे। यामुळे पुणे स्थानकाची प्रवासी हाताळण्याची क्षमता आता दुप्पट होणार आहे। राज्यामध्ये सध्या 29 महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। येत्या 15 जानेवारीला महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारीला निकाल लागणार आहे। ही निवडणूक पार पडताच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा धुराळा उडणार आहे। याच आठवड्यामध्ये दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे। मिळालेल्या माहितीनुसार या निवडणुकांसाठी पुढच्या महिन्यात 7 फेब्रुवारी रोजी मतदान होण्याची शक्यता आहे। आगामी महानगरपालिका निवडणुकीपूर्वी मुंबईत राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे। मनसे नेते व माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। तिकीट न मिळाल्याने ते नाराज होते। मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे।
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडिया यांनी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची जाहीर माफी मागितली आहे. 2003 साली प्रकाशित झालेल्या शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकातील काही वादग्रस्त मजकुरावरून ही माफी मागण्यात आली आहे. या पुस्तकाच्या पान क्रमांक 31, 33, 34 व 93 वर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेली काही विधाने योग्य पडताळणी न करता प्रकाशित झाल्याचे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियाने मान्य केले आहे. या विधानांमुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्याचे स्पष्ट करत प्रकाशन संस्थेने खेद व्यक्त केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपच्या कारभारावर बोट ठेवत स्थानिक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मात्र त्या आरोपांना उत्तर देण्याऐवजी आम्ही पुस्तकाची मागील पानं पलटली तर अजित पवारांना बोलता येणार नाही असे म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांच्यावर पलटवार केला. पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाने पुणे जिल्ह्यात 2 नवीन प्रकल्प हाती घेतले आहेत. यामध्ये तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्ग ते हडपसर यवत महामार्गाचा समावेश आहे. हे दोन्ही प्रकल्प आता लवकरच सुरू होणार आहेत. या प्रकल्पांच्या कामाचा मार्ग आता मोकळा झाला असून लवकरच निविदा अंतिम केली जाणार आहे. यानंतर महिनाभरात दोन्ही प्रकल्पांच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. यामुळे आता पुणेकरांचा प्रवास अगदी सुसाट होणार आहे. मुंबईकरांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. मुंबईकरांना येत्या 2 दिवसात मेगा ब्लॉकचा सामना करावा लागणार आहे. पश्चिम रेल्वेवर कांदिवली ते बोरिवली दरम्यान सुरू असलेल्या 6व्या रेल्वे मार्गाच्या कामामुळे मंगळवार आणि बुधवार असे 2 दिवस मोठा ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकचा थेट परिणाम लोकल सेवांवर होणार असून एकूण 215 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे पश्चिम उपनगरातून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संतोष धुरी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान भाजपमध्ये प्रवेश करताच धुरी यांनी थेट राज ठाकरेंवर मोठा आरोप केला आहे. धुरी यांनी स्पष्ट केले आहे की पक्ष स्थापनेपासून आम्ही राजसाहेबांबरोबर होतो. शहराध्यक्ष, नगरसेवक अशी विविध पदे भूषवली. हिरव्या लोकांच्या जवळ गेलेल्यांनाच राजसाहेबांनी जवळ केले. त्यांनी पूर्णपणे पक्षाचा ताबा घेतला आहे. आमचा पक्ष साहेबांनी सरेंडर केलाय असा गंभीर आरोप धुरी यांनी केला आहे.